कोणाचंच अस्तित्व फार काळ टिकत नाही हो भैरवी वजे. आणि तुमचं तर नाहीच नाही. आणि तुमचं अस्तित्व एक खोट्याच्या जीवावर उभं आहे, कळलं ना. आणि खोटं किती ओरडून रंगवून सांगितलं तरी खोटं एक खोटंच राहतं. बरं मला सांगा, तुम्ही जिवंत असताना जर तुमचा खोटेपणा जगासमोर आला तर तुम्ही काय कराल? असं कधी होणार नाही. रादर मी असं होऊच देणार नाही. एवढा विश्वास आहे स्वतःवर? हो, स्वतःवर विश्वास आहेच, पण त्याही पेक्षा मला सावलीवर विश्वास आहे. ती मला दिलेलं वचन कधीच मोडणार नाही. आता हेच बघा ना, तुम्हाला आमचं हे गुपित गेले कित्येक दिवस माहिती आहे, पण तुम्ही काय करू शकलात? शेवटी तुम्हीही सावलीला दिलेल्या वचनात अडकलातच ना. तुमच्या लेकीने शपथ घातली आहे तुम्हाला. शेवटी बापाची माया. आता हेच बघा ना, मागे काही दिवसांपूर्वीच सावलीच्या सांगण्यावरून तुम्ही माझी मदत केलीच. सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही सुद्धा सावलीला दिलेल्या वचनाच्या बेडीत अडकला आहात. त्यामुळे तुमची कितीही इच्छा असली ना की भैरवी वजेचं हे गुपित सगळ्या जगासमोर यावं, तरी तसं काही होणार नाही. त्याला काय म्हणतात माहितीये का सावळे? गरज सरो आणि भागवत मरो. शाने, चांगलं माहितीये मला. आज तुझ्या कंपनीची डील होणार आहे ना? 10 लाख रुपये मिळणार आहेत ना तुला? बरोबर आहे. त्या 10 लाखाच्या नादात तुझ्या आई बापाला आणि आम्हाला विसरतेच होय तू? बहिणी, काय बोलताय तुम्ही? अहो, आधीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आधी मी एकटी होते, आता माझा संसार आहे. मला सगळ्यांना उत्तरं द्यावी लागतात. सारंग सरांना खोटं बोलावं लागतं. मला नाही आवडत ते. अगं, पण काही चांगलं करण्यासाठी जेव्हा आपण खोटं बोलतो ना, तेव्हा ते खोटं नसतं असं तुझे बाबाच म्हणतात. अहो, पण इथे खरंच माझी अडचण आहे. एक काम करूया, आत्ता तू माझ्यासोबत चल. हा, तुझं काही काम आलंस, काही सह्या करायच्या असतील तर मी आणून सोडेन तुला तेव्हा. हा, नाही 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 नाही, मी एकदा माईंकडे गेले ना तर त्या मला परत नाही सोडणार. ए, मी सोडेन तुला, माझी जबाबदारी. तुम्ही नक्की माझी जबाबदारी घेताय? हा, मग तुझा विश्वास नाही का तुझ्या वहिनीवर? नाहीच आहे का? सावली, मी तुला त्या दिवशी काय सांगितलं होतं? हा, येत्या रविवारी जो कार्यक्रम होणार आहे ना, तो आपला कुठला नेहमीचा कार्यक्रम नाहीये. वजे घराण्याच्या संगीत परंपरेचा, त्याच्या प्रतिष्ठेचा उत्सव असणार आहे तो कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातले मोठमोठे दिग्गज हजर असणार आहेत. आणि एवढंच नाही, फक्त संगीत क्षेत्रातलेच नाही तर समाजातले सगळे प्रतिष्ठित त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. तेव्हा मला या कार्यक्रमात कुठलीच कसर ठेवायची नाहीये, मी तुला आधीही सांगितलंय. कारण आता वजे घराण्याच्या संगीताचा वारसा, वजे घराण्याची एकुलती एक संगीताची वारस ताराच्या हाती सुपूर्द करणार आहे. आणि मला जर तो वारसा नको असेल तर? तसलं काही होत नसतं तारा मॅडम. हे सगळं ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीच. हे सगळं ठरवणार कोण? भैरवी माई. का 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 सांगा सांगा. कारण त्या आहेत ना सर्वे सर्वा. त्या ठरवणार सगळं. माई, मला हेच म्हणायचं होतं की ऑफिस आणि घर हे दोन्ही. सांगते मी तुला, घराची काळजी नको करू. हा, माई काय सांगतायत ना ते ऐक. आणि आळस झटक जरा सावळे. त्या बंगल्यात राहायला गेल्यापासून लय आराम करायला लागले ग तू. हा, काही नाही आता आराम बिराम करायचा, आता रियाज करायचा आहे की नाही माई? हा, माई काय सांगतायत ना ते गप्पुमा नाही. तर हीच पेटी गळ्यात घालून कान. वहिनी काय? हेच माई, हे बघा, मी तुमचं सगळं ऐकेन. मला फक्त तासाभरासाठी ऑफिसला जावं लागेल, 5च्या आत. 1 मिनिटही नाही. 1 तास तर खूप दूरची गोष्ट आहे. मला रियाजाच्या वेळेस एक क्षणही तुला माझ्या नजरेसमोरून हलू द्यायचं नाहीये.
त्याच बोलीवर आली आहे ती तर माई. ती कुठं बी जाणार नाही. चल 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 सुरू करू. अगं बाई चल सुरू करू. आता नाटक करू नको बरं. ये लवकर लवकर येशील तर लवकर जाशील. ये 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 लवकर ये आपण गाणं म्हणू. बस 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 इकडे बघ. म्हण म्हण कर काय ते. माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी रखुमाई होनिया रखुमाई होनिया मन उभे विटेवरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी. माई फोन. सावली तुला किती वेळा सांगितलंय रियाज चालू असताना मला कुठलाच अडथळा आवडत नाही. रियाज एके रियाज फोन उचलायचा नाही. माई मला फोन उचलावा लागेल. अगं सावळे 5 वाजायला लय टाइम आहे अजून. हा मी घेते ना फोन. तू तुझं चालू ठेव. चालू ठेव ग मी बोलते. हा चालू ठेव चालू ठेव.